नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग पदभरतीप्रमाणे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये मित्रांनो गट ड आरोग्य विभाग पदभरतीनंतर ही खूप महत्त्वाची अशी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। याची ऑनलाईन अर्ज मित्रांनो अजून चालू आहेत। याची डेट जी आहे मित्रांनो वाढवण्यात आलेली आहे 30 जानेवारी 2024 पर्यंत। म्हणजे थोडेच दिवस राहिले तर अर्ज करण्यासाठी 20 जानेवारी डेट होती। तर IBPS कंपनी परीक्षा घेणार आहे याबद्दल मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती खूप महत्त्वाची माहिती प्रसिद्ध झालेली आहे, ज्याच्यामध्ये एक सूचना प्रसिद्ध झाली आहे आणि सामाजिक समांतर आरक्षणामध्ये मित्रांनो या ठिकाणी बदल करण्यात आलेला आहे। दिव्यांग उमेदवारांकरिता मार्गदर्शन सूचना प्रसिद्ध झालेली आहेत। तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर बघा मित्रांनो, तुम्ही जर इथं अप्लाय नसेल केलेला अजून तर आरोग्य विभाग गट ड पदभरतीनंतर तुम्हाला हा खूप चांगला मोठा या ठिकाणी फायदा होणार आहे। जर तुमचं आरोग्य विभागामध्ये सिलेक्शन झालेलं नसेल, म्हणजे मार्क्स कमी आलेले असतील, तर इथं देखील मित्रांनो तुम्हाला चान्स आहे। नेक्स्ट चान्स हा आहे मित्रांनो 28 तारखेनंतर मित्रांनो 2च दिवस राहिलेले आहेत, म्हणजे 30 जानेवारीपर्यंत मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहेत। IBPS कंपनी परीक्षा घेणार आहे। यामध्ये मित्रांनो चपराशी असेल, प्रयोगशाळा सेवक असेल, चतुर्थ श्रेणी कर्मचारी असतील, ग्राउंडमन असतील, गँगमन असतील, हमाल असेल, कक्ष परिचर असेल, माळी असेल, शवविच्छेदन कक्ष परिचर असेल, त्यानंतर इतर देखील पद आहेत पहा, जसं की वाडापी असेल, स्वच्छक असेल, स्टोअर बॉय असेल। ही सर्व मित्रांनो पदं जी आहेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जी आहेत किंवा मित्रांनो जी रुग्णालय आहेत तिथं भरली जातात। तुमची आरोग्य विभाग गट डची जी पदभरती आहे ती जिल्हा रुग्णालय असेल, जिल्हा शल्यचिकित्सक ऑफिस असेल, तिथं तुमची पदभरती होते। परंतु ही आरोग्य विभागापेक्षा वेगळी हॉस्पिटल्स असतात, सर्वोपचार रुग्णालय असतात मित्रांनो, खूप मोठी रुग्णालय असतात, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी असतात। तर ही नाशिकची जाहिरात आहे मित्रांनो आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये देखील याचं एक्झाम सेंटर आहे। तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना तिथं सिलेक्ट करायचं ऑप्शन भेटेल। तर याच्यावरती ऑलरेडी सर्व व्हिडिओज बनवलेले, जी महत्त्वाची माहिती मित्रांनो अपडेट आलेली ते आपण अगोदर बघूयात। तर पहा 30 जानेवारी लास्ट डेट आहे, लक्षात राहू द्या। त्याच्यानंतर मित्रांनो पहा, ही जो तुमचा सामाजिक समांतर आरक्षणाचा तक्ता आहे जो जाहिरातीमध्ये 680 पदांचा, तर याच्यामध्ये मित्रांनो याच्यामध्ये बदल झालेला आहे। जे दिव्यांग आरक्षण जे आहे मित्रांनो याच्यामध्ये 4% त्याच्यामध्ये थोडेफार बदल करण्यात आलेले। इथं 21 जागा होत्या मित्रांनो, तर 680 पैकीच जागा आहेत, 680 जागा आहेत। त्याच्यामध्ये जागांमध्ये अजून काय कमी जास्त वाढ झालेली नाही, फक्त दिव्यांग 4% जे हे मित्रांनो कॉलम आहे याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे। तर बघा काय महत्त्वाची सूचना आलेली आहे मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती देखील ही सूचना आहे। दिव्यांग उमेदवारांकरिता मार्गदर्शक सूचना, तशाच अनंत व दिव्यांग यांच्याकरिता समांतर आरक्षणाचे सुधारित विवरणपत्र देण्यात आलेले आहे। तर सुधारित सामाजिक समांतर आरक्षणाचे विवरणपत्र मित्रांनो वेबसाईटवर दिले गेलेले आहे, ज्यामध्ये सर्व उमेदवारांना सूचना देण्यात आलेली आहे की हे विवरणपत्राचं तपशीलचं अवलोकन करून अर्ज करावा। तर याच्यामध्ये मित्रांनो काय मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत, त्याच्यामध्ये अजून मित्रांनो जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना लेखनिक अथवा अनुग्रह कालावधी ह्या ज्या सोयी सवलती दिल्या जातात त्याबद्दलही मित्रांनो मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत वेबसाईटवरती। त्याच्यानंतर खाली म्हटलं की वयोमर्यादा तुमचा गणण्याचा दिनांक असणार आहे मित्रांनो, तो 30 डिसेंबर 2023 हा ठेवण्यात आलेला, लक्षात राहू द्या। तिथपर्यंत वय तुमचं कंप्लीट झालं पाहिजे। त्याच्यानंतर पाहता सुधारित तक्ता जो दिलेला आहे 680 पदांचा, तर याच्यामध्ये काय बदल आहेत आपण बघूयात। जसं की मित्रांनो 680 जागा आहेत, ह्या 680 जागामध्ये मित्रांनो आता लास्टचा कॉलम जो आहे म्हणजे दिव्यांग आरक्षण जे 4% आहे त्याच्यामध्ये 21 जागा होत्या पहिल्या, ठीक आहे। या ठिकाणी हे जुनं जर आपण बघितलं, इथं पहा दिव्यांग 4%, इथं 21 जागा होत्या, तर याच्यामध्ये नवीन याच्यामध्ये मित्रांनो आता 27 जागा झालेल्या आहेत। जागा एकूण जागा 680च आहेत, परंतु याच्यामध्ये थोडेफार बदल करून 27 जागा झालेल्या आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो अनाथचं जर बघितलं आपण, अनाथमध्ये 1% आरक्षण आहे, तिथं जुन्या याच्यामध्ये 3 जागा होत्या, तर नवीन याच्यामध्ये 6 जागा मित्रांनो या ठिकाणी दिसत आहेत। तर हे बदल झालेले आहेत मित्रांनो या ठिकाणी। हा तक्ता जो आहे तो तुम्हाला पाहायला भेटेल, नवीन तक्ता। त्याच्यानंतर सुधारित सामाजिक समांतर आरक्षण हे प्रत्येक मित्रांनो या ठिकाणी जे जेवढ्या पण मित्रांनो शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर असेल त्याच्यामध्ये मित्रांनो पहा किती जागा आहेत, 66 पद आहेत। तर त्याच्यामध्ये 4% नुसार दिव्यांग उमेदवारांना किती 3 जागा असतील, मग अनाथसाठी 1% नुसार 1 जागा असेल 66 पैकी। त्याच्यानंतर पहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व नागपूर, इथं किती जागा होत्या, 344 जागा आहेत। तर दिव्यांग आरक्षण 4% नुसार इथं 14 जागा असतील, अनाथसाठी 3 जागा असतील। अशा पद्धतीने नवीन हे तक्ते जे आहेत सामाजिक समांतर आरक्षणाचे बनवण्यात आलेले आहेत, हे बदल जे आहेत ते करण्यात आलेले आहेत मित्रांनो। तर तुम्ही सविस्तर प्रत्येक या ठिकाणी इन्स्टिट्यूट जे आहे, रुग्णालय जे आहे त्यानुसार या ठिकाणी पाहू शकता। ही पूर्ण माहिती ऑफिशियल वेबसाईटवरती इथं मित्रांनो प्रसिद्ध झालेली या ठिकाणी पहा, आणि इथंच तुम्हाला अप्लाय करण्याचं ऑप्शन देखील आहे। तर हे बदल झालेले मी तुम्हाला अपडेट दिलेलं आहे मित्रांनो। तर लास्ट डेट 30 जानेवारी आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहेत। याबद्दल मित्रांनो सिलेबसबद्दल वगैरे सर्व व्हिडिओ बनवलेले आहेत, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। अजून काय तुमचे याबद्दल प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। धन्यवाद।
मित्रांनो, सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच व TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. या पुस्तकांमध्ये मित्रांनो 7-7 हजारपेक्षा जास्त प्रश्नांचा समावेश आहे. मागील झालेल्या मित्रांनो TCSने घेतलेल्या नगररचना शिपाई असेल, नगर परिषद असेल, तलाठी असेल, वन विभागामधील वनरक्षक लेखपाल असेल, सहकार विभाग असेल आणि वैद्यकीय शिक्षण विभाग DMRची गटकची पदभरती असेल, PCMC महानगरपालिका असेल, अशा ज्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत मित्रांनो आत्तापर्यंत घेण्यात आलेल्या TCS मार्फतच्या त्याच्यामध्ये या पुस्तकांमध्ये त्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तर सध्या होणारे मित्रांनो तुमची जिल्हा न्यायालयाची लिपिक शिपाई पदभरती असेल, पुरवठा निरीक्षक असेल किंवा मित्रांनो महानगरपालिकेची इतर पदभरती असेल, आदिवासी विकास विभाग पदभरती असेल, जे TCS IBPS मार्फत परीक्षा होणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला ही पुस्तकं उपयोगी पडतील मित्रांनो. कारण की TCS जे आहे मित्रांनो मागील जे प्रश्नपत्रिका आहेत, मागील जे एक्झाम झालेले आहेत त्यामधील बरेचसे प्रश्न जे आहे रिपीट करतं, तो पॅटर्न रिपीट होतो. तर कशा पद्धतीने प्रश्न आले होते तर या प्रश्नपत्रिका संचमधून तुम्हाला त्याचा अभ्यास होणार आहे, त्याची रिव्हिजन होणार आहे. तर ही पुस्तकं मित्रांनो स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची येणाऱ्या कुठल्याही सरळ सेवा पदभरतीसाठी उपयोगी आहेत. तुम्ही कुठल्याही बुक स्टोअरमधून खरेदी करू शकता. त्याचबरोबर त्यांची इतर देखील पुस्तकं प्रसिद्ध आहेत, जसं की मित्रांनो TCS इंग्रजी व मराठी प्रश्नसंच स्पेशल मित्रांनो इंग्रजी व मराठीसाठी त्यांनी इंग्रजी मराठीच्या प्रत्येक प्रश्नांच्या स्पष्टीकरणासहित आणि टॉपिक्स वाईज तुम्हाला याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये एकूण 75 प्रश्नपत्रिकांचा देखील त्यांनी समावेश केलेला आहे, जो की TCS IBPS मार्फत घेण्यात आलेल्या प्रश्न आहेत. एकूण 75 प्रश्नपत्रिका आहेत. तर इंग्रजी व मराठीसाठी देखील स्पेशल पुस्तक आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं. चालू घडामोडीसाठी देखील मित्रांनो TCS IBPS पॅटर्ननुसार 81 सराव प्रश्नसंच हे पुस्तक आहे. याच्यामध्ये देखील मित्रांनो चालू घडामोडी हा विषय प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जाणार आहे, त्याच्यामधून तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. तर ही सर्व पुस्तकं स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला खरेदी करता येतील.